नमस्कार मित्रांनो, स्टॉक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज तारीख आहे 5/1/2024 आणि आज बँक निफ्टीने आणि आपल्या सपोर्ट रजिस्टरने खूप छान काम केलेलं आहे. बँक निफ्टीने आज जवळपास इथून 518 पॉईंट खालच्या दिशेला आलेली बँक निफ्टी आणि परत तितकीच रिकवर वरच्या दिशेला झाले मित्रांनो. वर परत 445 पॉईंट परत रिकवर झालेले आहे. तर हे आपण काल दिलेले लेवल्स आहेत, हे तुम्ही बघू शकता. इथून आणि ही ह्याची लेवल्स आहेत ह्या दोन, आणि ह्या ज्या दोन मोठ्या मोठ्या लाईन आहेत ही आपली वीकली पाठीमागच्या शुक्रवारी जे मी वीकली हे देतो सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे लेवल 8 दिवसाचे एकदम, तर त्या ह्या दोन लेवल्स आहेत. तर ह्या सकाळी सापडलेल्या आपल्याला 47,818 आणि 48,292 ह्या दोन वीकली लेवल्स होत्या. तर मार्केट बरोबर ते त्याच्यावरच ओपन झालं. त्यानंतर इथं ब्रेकआउट मिळाला, पण ही आपली दिवसाची लेवल इथं जर एंट्री केली असती तरी पूर्ण दिवस मित्रांनो आपल्याला तुम्हाला एकदम छान मूव मिळाला असता. आणि इथं वीकलीवर आल्यानंतर सुद्धा इथं आपल्याला दोन कन्फर्मेशन होते. एक आपली याची इंट्राडेची लेवल होती आणि ही वीकली लेवल होती. इथून मार्केट अगदी 400-450 पॉईंट वरच्या दिशेला गेलेलं आहे. खूप छान काम केलेलं आहे. आता आपण बघूयात निफ्टी 50ने कसं काय केलेलं आहे काम. निफ्टीचे पण वीकली लेवल्स आहेत, पण ते मी इथे लावले नाहीत. तर इथं ओपन झाली बँक निफ्टी आणि निफ्टीने जवळपास 111 पॉईंट दिलेले आहेत आणि तेवढीच रिकवर झालेली आहे परत 91 पॉईंट. तर हे सुद्धा असं झालेलं आहे. इथं ब्रेकडाऊन दिल्यानंतर इथं एंट्री झाली असती तुमची इथपर्यंत पूर्ण दिवसभर खालीच, किंवा मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या आधी सुद्धा, जर मार्केट इथून हा जो रेजिस्टन्स ब्रेक करून जर खाली येते आणि परत जर वरच्या दिशेला येते, आणि आता आपल्याला माहित आहे की या ज्या मोठ्या मोठ्या कॅन्डल्स आहेत तर मार्केट वर तर काय जाणार नाही, मग ते कुठपर्यंत वर येऊ शकतं. तर त्यासाठी मित्रांनो फिबोनाची लावायची आहे तुम्हाला. ही जी आपली लेवल्स आहे इंट्राडेची, या दोन्ही लेवल्स मधोमध बरोबर लावायची अशी, आणि या फक्त तीनच लेवल्स ठेवायचे आहेत, 61, 0.50 आणि 38. बाकीचे लेवल हे करून टाका, तुम्ही काढून टाका. इथून बरोबर 38ला रिजेक्शन मिळालं तरी तुम्ही सेल घेऊ शकता, 50ला मिळाल तरी, आणि शेवटी 61ला मिळाल तरी. मग बघा इथून हे रिटर्न आलेलं आहे आणि परत इथून 50 नंतर हे खालच्या दिशेला झालेलं आहे. आता आपण बघूया फिन निफ्टीची लेवल. फिन निफ्टीने पण सेम काम केलेलं आहे. फिन निफ्टीने तर हा वरचा रेजिस्टन्स सुद्धा ब्रेक नाही केला, बरोबर इथूनच घेतला असता तुम्ही तर तुम्हाला जवळपास पूर्ण दिवसभरच हे बघा 212 पॉईंट खाली, आणि तिथून रिकवर झाले परत 175 पॉईंट. म्हणजे दोन्ही बाजू आज मार्केटने दिवसभर खूप छान काम केलेलं आहे आणि आपल्या सपोर्ट रेजिस्टन्सला पण खूप छान पैकी रिस्पेक्ट दिलेला आहे. बघूया आपण निफ्टी झाली. आता बघूया आपण उद्यासाठीच्या बँक निफ्टीचे लेवल्स. सोमवारसाठीच्या या लेवल्स आहेत मित्रांनो बँक निफ्टीच्या. 48,899, 48,696, 48,496, 48,294, 48,089, 47,888, 47,684, 47,485, 47,282 या बँक निफ्टीच्या आहेत. आणि ह्या
निफ्टी 50चे आहेत. 21,950, 21,890, 21,889, 21,769, 21,708, 21,647, 21,588, 21,528, 21,467 या आहेत निफ्टी 50च्या. आणि या आहेत फिन निफ्टीच्या. 21,738, 21,676, 21,614, 21,552, 21,489, 21,425, 21,364, 21,301 आणि 21,238 हे आहेत फिन निफ्टीचे लेवल. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे मी लेवल्स देतो ते बरोबर काम करतात नाही करतात, तुमच्या कमेंट आल्याशिवाय मला कळणार नाही की बाबा लोक बघतायत किंवा काही ते त्यांना आवडतंय. तर प्लीज कमेंट करून मला सांगा की हा बा ठीक आहे आम्ही बघतो म्हणून. आणि या लेवल्स कसे आहेत, तुम्हाला आवडतात नाही आवडतात मला कमेंट करून सांगा. चॅनलवर माझ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि सबस्क्रायबर खूप कमी आहेत, मी काल पण बोललोय. तर सबस्क्राईब करा म्हणजे मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जाईन ते तुमच्यापर्यंत येत जातील. आज शुक्रवार, आठवड्याचा शेवटचा दिवस, आणि पुढच्या आठवड्यासाठी ज्या येणारे लेवल्स आहेत तो हा व्हिडिओ संपल्यानंतर एक अर्ध्या तासात मी तो व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करतोय. तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा म्हणजे ते सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो. चला तर भेटू आपण सोमवारी. धन्यवाद.